मी कांतीलाल शंकर बेलदार, राहणार सरडी, माजी संचालक श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण. या ठिकाणी मी आज एवढं सांगू शकतो की गुणावरी जिल्हा परिषद गटातील आमचे 3 उमेदवार आहेत. एक हेमलता जगताप, वैशाली कांबळे आणि खाली दुसरे भीमराव पवार, हे 3 उमेदवार असून हे उमेदवार अतिशय चांगले, सुशिक्षित व राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. फलटण तालुक्यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांनी 91 सालापासून फलटण तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जो विकास साधला, सामान्यांचा विकास, श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आमच्या गोरगरिबांना, शेतकऱ्यांना श्रीराम कारखान्याच्या माध्यमातून जी सेवा दिली, तसेच पाण्याच्या प्रश्नातून 2005 पासून नेरादेवीवरचं पाणी येऊन आमच्या फलटण नेरा उजवा कालव्यातील पाणी प्रश्न मिटवून ज्या महाराज साहेबांच्या पुण्याईमुळं आज फलटण पूर्व भाग सुजलाम सुफलाम झालेला आहे. तसेच फलटण तालुक्यामधील रोजगारांचा प्रश्न करताना कमिन्ससारखी कंपनी, तसेच शिक्षण संस्थेमध्ये आज फलटणमध्ये जे शिक्षण चालले ते फक्त राजघराण्यांच्या पुण्यावरच चाललेलं आहे. त्यांच्या पुण्यातून आज फलटण तालुक्यातील प्रत्येक तरुण शिक्षण घेत आहे. फलटण तालुक्याला रोजगारसुद्धा जे मिळाला तो फक्त रामराजे नाईक निंबाळकरांच्या प्रयत्नातून मिळाला. तसंच या राजघराण्यांची दहशत हा शब्द त्यांच्या कोशात नाही. लोकशाही मानणारे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा मान ठेवून फलटण तालुक्यामध्ये ज्यांनी गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये विकास साधला, संयमाने, लवचिकतेने, लोकशाहीच्या माध्यमातून जो विकास केलेला आहे, तो विकास सर्वसामान्यांच्या लक्षातून जाणार नाही. त्यामुळं आमचे हे 3 उमेदवार भरघोस मतांनी विजय होतील अशी मला आशा आहे. तसेच या ठिकाणी त्यांच्या विकासाची आणि त्यांच्या राजकारणाची पद्धत सामान्य तरुण वर्गाला भुरळ घालणारी आहे. सर्वसामान्य विचारांचा, तसेच भावी काळाची ती एक राजकारणाची कोनशिला म्हणलं तरी चुकणार नाही. कारण लोकशाही टिकली तरच आपल्या देशामध्ये लोकशाहीच्या विचारातून आपण पुढे जाऊ. दहशत, हुकुमशाह, मीपणा ह्या गोष्टी लोकशाहीत नसाव्यात. आणि तसेच श्रीमंतीचा सुद्धा गर्व नसावा. पैसा येतो जातो, पण त्याबरोबर सामान्य जीवन आणि सामाजिक जीवनातील जगणाऱ्या माणसाला त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित केलं नसावं असं मला वाटतं. त्यामुळं फलटणच्या पूर्व भागाला सुजलाम सुफलाम करणारे, आमच्या फलटणच्या तमाम जनतेला, शेतकरी वर्गाला, कामगार वर्गाला आणि युवकांना राजघराण्याशी पर्याय नाही असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळं आम्ही सर्व जोमाने काम करून हे 3 उमेदवार विजय करू. आज धनुष्यबाण ही त्याची खून आहे आणि धनुष्यबाणाला सर्व मतदान देऊन प्रचंड मताने विजय करतील अशी मला आशा आहे.